पोलीस सुरक्षा हवी, सुरक्षा द्यायला पोलीस तयार, परंतु पोलिसांसोबत प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी हवा। त्यासाठी सुरू आहे शेतकऱ्याचे तहसीलदार कार्यालयात हेलपाटे। तहसीलदार मॅडम यांचे मंडल अधिकारी यांना पेरणी कामे पोलिसांसोबत उपस्थित राहण्याचे आदेश। मंडल अधिकाऱ्यांनी लेखी पोलिसांना व अर्जदारांना कळविले देखील। इतकेच काय, तारीख वार देखील दिली, परंतु अचानकच मंडल अधिकाऱ्यांचे पोलिसांना व अर्जदारांना पुन्हा पत्र आणि पत्रातील मजकूर पाहून शेतकरी हैराण। पत्रात मंडल अधिकारी चक्क म्हणतात की माननीय तहसीलदार मॅडम यांनी दिनांक 15/10/2025 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून निवडणूक कामे शासकीय गोडाऊन कराड येथे हजर राहण्यासाठी मला दूरध्वनीवरून संदेश दिला असून आज रोजी पेरणी व मशागतीचे होणारे कामकाज पुरता स्थगित करण्यात आले आहे। तरी आपल्या जमीन क्षेत्रामध्ये पेरणी व मशागत करण्यासाठी पुढील तारीख माननीय तहसीलदार कराड यांच्याकडील पुढील आदेशाप्रमाणे कळविण्यात येईल। आधीच बळीराजा शेतकरी अडचणीत असताना मंडल अधिकारी यांनी दिलेले उत्तर पाहून पीडित शेतकऱ्याची शेतकरी संघटनेकडे धाव। शेतकरी संघटनेचे अनिल बापू घराळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसमेत पीडित शेतकऱ्यांना घेऊन दिले प्रांत कार्यालयात निवेदन। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास शुक्रवार दिनांक 7/11/2025 रोजी तहसीलदार कार्यालयासमोर करणार बेमुदत प्राणांतिक उपोषण। निवेदन देते वेळेस सहाय्यक महसूल अधिकारी GS वसू साहेब यांनी शेतकऱ्याला केले योग्य मार्गदर्शन। पाहुयात याबाबत पीडित शेतकरी व शेतकरी संघटनेचे अनिल बापू घराळ काय म्हणाले। जय शिवराय, जय जवान, जय किसान। कोरेगावच्या आमचे भास्कर दादू पाटील हे शेतकरी जवळजवळ 4-4.5 महिने झाले या तहसील ऑफिसच्या पायऱ्या झिजवत आहे। झिजवल्यानंतर त्यांना त्याच्या रानात पेरणीसाठी पोलीस संरक्षण मागितलं असताना तिथं पोलीस संरक्षण देत असताना पोलिसांनी कंडिशन घातली की बाबा शासकीय एखादा महसूलदार कर्मचारी तिथं असावा आणि तसा अर्ज आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना केला। त्याने आदेश देखील केला, ज्याने सप्टेंबरची 15 तारीख दिली, परंतु त्याच तहसीलदार मॅडमने त्यांना फोन दूरध्वनीवरून सांगितलं की आज ते थांबवा, आपल्याला तुझ्या कामासंदर्भात तिथं जायचं। आम्ही तसा सर्कल साहेबांच्याकडलं लेखी घेऊन घेतलं, का दाखल झालं नाही तर ते पोलीस प्रोटेक्शनचे पैसे भरलेले आमच्या शेतकऱ्याचे वाया गेले असते। काल आम्ही परत तारीख मिळण्यासाठी मॅडमकडे गेलो, मॅडमने सांगितलं आम्हाला तसं देता येत नाही, म्हणजे हा फरक का हा मॅडमने आम्हाला सांगावा, आणि जर आम्हाला प्रोटेक्शनसाठी त्याने माणूस दिला नाही तर शुक्रवारी त्याच्यापेक्षा चांगलं आंदोलन केल्याशिवाय त्यांच्या विरोधात राहणार नाही।